नमस्कार, मी विनय गायकवाड. मराठा महासंघाचा कार्यकर्ता असलो तरी प्रथम स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचा जिल्हाध्यक्ष आहे. आम्ही सतत आंदोलनं, निवेदनं, सध्याचे जे सत्ताधारी आहेत, केसरकर साहेब स्वतः शिक्षण मंत्री आहेत, राणेसाहेब असू दे, सर्वांकडे आम्ही गेली 1.5 वर्ष सातत्याने शिक्षक भरती संदर्भात मागण्या लावून धरल्यात. आता जिल्ह्याचे शिक्षण मंत्री आहेत म्हणून आम्हाला अपेक्षा होती की जिल्ह्यातले जास्तीत जास्त उमेदवार इथे लागतील परमनंट शिक्षक भरतीसाठी, किंवा आता जी त्यांनी कंत्राटीचा जो घाट घातला आहे शेवटच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला, त्याच्यामध्ये कंत्राटी आपलं रेग्युलर शिक्षक भरतीमध्ये काय दिवे लागलेत ते सगळ्यांना माहिती आहेत. 550च्या वर शिक्षक रुजू झालेत. 17-18 जण पण जिल्ह्यातले नाही आहेत, म्हणजे काहीच प्रमाण नाही आहे आपल्या जिल्ह्यातल्यांचं. दुसरी गोष्ट, आम्ही कंत्राटीसाठी आग्रही नव्हतो कधीच, कोणी मागणीही केली नाही, तरी पण ती आमच्या माथ्यावर मारली गेली. त्या संदर्भात 5 सप्टेंबरला जो आम्ही काळा दिवस म्हणून मानतो, त्या दिवशी शिक्षक दिनादिवशी माननीय शिक्षण मंत्र्यांनी एक GR काढला, कंत्राटी शिक्षक भरती 15,000 मानधनावर संपूर्ण राज्यभर. तर तो GR आल्यानंतर 1 महिना जवळजवळ कुठलीही हालचाल नव्हती. आता आचारसंहिता 10 ते 15 तारीखला लागेल अशा चर्चा सुरू झाल्यानंतर अचानक शिक्षण विभागाने 8 ऑक्टोबरला एक संध्याकाळी परिपत्रक काढलं, म्हणजे एक माहितीपत्रक. आणि ते कुणाला होतं की शिक्षण उपसंचालकांनी जे 7 तारीखला पत्र दिलं आहे CEO, त्या आधारे त्यांनी गट शिक्षणाधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना एक पत्रक दिलं आहे की तुम्ही आवेदन मागवा इच्छुकांची, आणि 8 तारीखला निघालेल्या पत्रानुसार 11 तारीखला सकाळी त्याच्या याद्या तुम्ही जाहीर करा असं सांगितलं. त्याविरुद्ध आम्ही लगेच CEO धाव घेतली, त्यांना काही जाब विचारला, प्रश्न विचारले की बाबा आम्ही टपालात एखादा तुमच्याकडे जर पत्र टाकलं, निवेदन टाकलं, तर ते खालून वर ते केबिनला पोचायला 2 दिवस जातात. मग आपली जशी ग्रामसेवक कंत्राटी भरती आहे की आरोग्य विभागाची कंत्राटी भरती आहे, तशी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याचं नोटिफिकेशन आहे, किंवा पात्रता यादी जर लागली ती पण तिथे अवेलेबल आहे. मग एवढी मोठी राज्यस्तरीय कंत्राटी शिक्षक भरती तुम्ही करताय, तर त्याची एक जाहिरात पण नाही, कुठल्या प्रसारमाध्यमात नाही किंवा अधिकृत संकेतस्थळावर नाही. हे तुम्ही पत्र काढलं आहे ते फक्त गट शिक्षणाधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांना काढलेलं आहे. मग तुम्ही सार्वजनिक केली का? तर CEOनी आम्हाला सांगितलं आम्हाला शासनाकडून असे कुठलेही आदेश आले नाही, आम्ही सरळ जसं आलं तसं आम्ही फॉरवर्ड केलं. त्यानुसार शासनाला अशी एक दूरदृष्टी प्राप्त झाली आणि कुठल्या उमेदवारांना ज्यांचे अर्ज झालेत आम्हाला फोन यायला लागले की अशी अशी भरती लागली आहे आणि क्लोज पण झाली. त्यानंतर आम्ही लगेच सोमवारी तिकडे धाव घेतली. तर 3 दिवसाच्या मुदतीमध्ये संपूर्ण कंत्राटी भरती ह्यांनी क्लोज केली. काही पंचायत समित्यांमध्ये त्याच्या निवड याद्या पण लागल्या आणि बऱ्यापैकी नियुक्तीपत्र देणार तेवढ्यात आम्ही जो काय पवित्रा घेतला त्याच्यानुसार नंतर मग त्यांना लक्षात आलं की आता आपल्या ते अंगलट येणार आहे. मग आचारसंहिता ह्याच्यात तो अडकलेला विषय आहे. सध्या कुणाला सध्या नियुक्तीपत्र दिलेली नाही आहेत. पण आम्ही आता जे तक्रारी आमच्यापर्यंत येतात आमच्या उमेदवारांच्या संपूर्ण जिल्हाभर पंचायत समित्यांमधून, जे ओळखीचे नाहीत असेच उमेदवार आहेत, त्यांची आवेदनपत्र बॅकडेटेड घेतलेली आहेत. 8 ऑक्टोबरला आदेश निघाला आहे, आदेशाच्या अगोदरच आवेदनपत्र ह्यांच्याकडे हजर होती. हा काय अजब प्रकार आहे, म्हणजे संपूर्ण गैरव्यवहाराचा याच्यामध्ये संशय दिसतोय. ह्याच्या संदर्भात आम्ही जिल्हा परिषदला विचारलं काय आचारसंहितेमुळे स्थगिती आहे. हां, CEO आम्हाला बोलले की जर आम्ही सार्वजनिक केली नाही तर मग 1000 अर्ज कसे काय आले. मग आमच्याकडे जाहीर केलेलं नाही, किती कंत्राटी शिक्षक नाही, जिल्हा परिषदने जाहीर केलेलं नाही आहे. म्हणजे जशी आता आरोग्य विभागाची जागा निघते NHM मध्ये किंवा 44 पदं आहेत आणि ही पदं आहेत आरोग्यसेवक, यामध्ये किती कंत्राटी पदं भरायची याबद्दलची कुठलीही पारदर्शकपणा शिक्षण विभागाने ठेवलेला नाही आहे. त्याच्यामुळे ती माहिती नाही आहे. फक्त सांग आता ही माहिती मिळवण्यासाठी काय केलं त्याच्या संदर्भात आम्ही 28 ऑक्टोबरला माहिती अधिकारामार्फत आम्ही एक अपील केलं शिक्षण विभागाकडे की तुम्ही जर कुठली शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक भरती जे आपण राबवत आहे सध्या चालू आहे, ती तुम्ही त्याची जाहिरात सार्वजनिक प्रसारमाध्यमांमध्ये किंवा अधिकृत संकेतस्थळावर जर तुम्ही टाकली असेल तर त्याच्या आम्हाला प्रती द्याव्यात असा आम्ही माहिती अधिकार टाकला. स्पेसिफिक कंत्राटी शिक्षक भरती सध्या चालू असलेली
मला काल परवा प्राप्त झालं आहे त्यांचं पत्र. ते म्हणजे एवढं हसण्यावरी आहे आणि शिक्षण विभाग नक्की काय करतो आहे, कसला गलतान कारभार चालू आहे, झोपेत आहेत की काय, असे आता आम्हाला प्रश्न पडायला लागला आहे. त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली, कंत्राटी शिक्षक भरतीच्या जर जाहिराती निघाल्या, सार्वजनिक केल्या तर ते आम्हाला द्या. त्यांनी आता हे त्यांचेच ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, त्यांची सही आहे. शासकीय जनमाहिती अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, प्राथमिक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग. त्यांनी आम्हाला कॉपीज दिल्यात जाहिराती दिलेल्याच्या. हे बघा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जाहीर प्रकटन, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, जी 2022ला फेब्रुवारी 2022ला जी टेट लागली, अभी पवित्र पोर्टलप्रमाणे जी परमनंट शिक्षक भरती झाली, त्याच्या जाहिराती आम्ही पेपरला दिल्या, अशा आम्हाला त्याच्या कॉपीज दिल्या. कंत्राटीची माहिती जाहिरात म्हणून हे आम्हाला पेपर्स दिलेत अधिकृत. काल मला पोस्टाने घरपोच प्राप्त झाले. हे बघा, ह्या अधिकृत माहिती आम्हाला भेटली आहे. म्हणजे त्यांना माहिती मागतोय आम्ही कंत्राटी शिक्षक भरतीची आणि ते आम्हाला देत आहेत परमनंट शिक्षक भरतीची. म्हणजे किती हसण्यावारी गोष्ट आहे बघा, आणि केवढा मोठा गैरकारभार इथे चालू आहे. आणि आम्हाला आता प्रश्न पडतोय काय की शिक्षण मंत्र्यांनी आता जो काय इलेक्शनचा खर्च आहे तो ह्याच्यातूनच उभा केला की काय. कारण भरती 15,000 पर मंथ भेटणार आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे ह्यांना काढलं जाणार नाही, हे कंटिन्यू राहणार आहे, रिन्यू होत राहणार आहे. त्यामुळे समोरचा जर कोण गैरव्यवहार करून ह्याच्यात अपेक्षित काही इच्छुक असेल तर असाच काहीतरी ह्याच्यामध्ये आता वास यायला लागला आहे आम्हाला. कारण आम्हाला शासन स्तरावर कुठली आमची मागणी ऐकून घेतली जात नाही आहे सध्या. स्वतः एक प्रेस काढलेली लोकसभेला की आमच्या मागण्याच कोणी मान्य केलेलं नाही आहे, ना सत्ताधाऱ्यांनी ना विरोधकांनी. आम्ही पाठिंबा कसा द्यायचा, एक कोणतरी जाहीर करतो, याचा अर्थ जिल्ह्यातले सगळे D.Ed बेरोजगार उमेदवार त्याच्या पाठीशी आहेत असं कोणी समजू नये, अशी अधिकृत आम्ही प्रेस नोट काढलेली तेव्हा लोकसभेच्या पूर्वसंध्येला. त्यामुळे बरेच जण त्याच्यात पडले नाही, जे कोण आर्थिक गैरव्यवहार करून इन्व्हॉल्व झाले असतील, आणि त्यांचे फोटोज वगैरे पण आम्ही पाहिले. पण त्याच्यानंतर जिल्ह्यात जेव्हा हा विषय गेला ना, तेव्हा जुलै महिन्याच्या 3 तारीखला सर्व पेटून उठले आणि आपला कुठेतरी वापर करून घेतला गेला. ह्या हेतूने फक्त D.Ed वालेच ह्याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर त्या उरोसच्या मीटिंग नाही, आमचं महासंघाचं जे काही पत्र आहे ते आम्ही त्यांना देणार. त्याच्यात हा मुद्दा आहे आमचा. शेवटी आहे. सातत्याने मराठा बांधवांकडनं, खास करून हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातनं विचारणा केली जात होती की मराठा समाजाची या निवडणुकीमध्ये भूमिका काय राहणार आहे. आणि म्हणून या सगळ्या किंतु परंतुला पूर्णविराम देण्यासाठी आम्ही मराठा महासंघाची भूमिका आज या ठिकाणी या मतदारसंघापुरती जाहीर करतो आहोत. मुळात मराठा समाजाचा मुख्य प्रश्न आहे आरक्षण. आणि आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झाला हा शेतीमुळे निर्माण झालेला आहे. शेतीला हमीभाव नाही आणि त्याच्यामुळे शेती परवडत नाही. आणि मराठा समाजाची पात्रता असूनसुद्धा आरक्षणाच्या नियमामुळे मराठा मुलांना शैक्षणिक प्रवेश मिळत नाही, शिक्षणात संधी नाही, नोकरीत संधी नाही. आणि म्हणून या मराठा समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मराठा समाजाने 58 मोर्चे काढले आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा प्रश्न जिवंत ठेवला. मराठा समाजाला एकंदर 2014, 2018 आणि 2024 या 3 वेळा जी तत्कालीन राज्य सरकार होती, या राज्य सरकारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. परंतु यापैकी 2 आरक्षणं ही न्यायालयीन पातळीवर टिकली नाही. आणि याचं मुख्यतः कारण असं होतं की जो सर्वोच्च न्यायालयाचं एक निकालपत्र आहे इंदिरा साहनी, त्याच्यामध्ये 50% वर आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यामुळे ती 2014 आणि 2018ची आरक्षणं टिकली नाही. आणि तोच प्रयोग 2024मध्ये आत्ताच्या युती सरकारने केला आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाची आमची अशी एक धारणा आहे की हे जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे SCBCचं 10%, हे आरक्षण काही कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही.
परंतु 3 सप्टेंबर 2023मध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमारातून महाराष्ट्राला जरांगे पाटील यांचं एक नेतृत्व मिळालं आणि मग त्यांनी पहिल्यांदा कुणबी ज्यांच्या नावाच्या नोंदी आहेत अशांना आरक्षण मिळावं अशा प्रकारचं त्यांनी मागणी केली आणि त्या मागणीप्रमाणे सरकारने शिंदे समिती नेमली आणि त्याच्यामध्ये 57 लाख नोंदी हे सरकारच्या आकड्यावरनुसार कुणबी सापडल्या. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मराठा समाजाच्या काही कुणबी अशा नोंदी फारशा आढळल्या नाहीत. त्याच्यामुळे हा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की एके बाजूला जरांगेंचं आंदोलन आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातला मराठा बांधव आहे. आज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जी महाराष्ट्रामधली मराठा समाजाची लोकसंख्येच्या अनुषंगाने जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे. कारण कुणबी म्हणून विदर्भातले सर्व मराठे आजही कुणबीमध्ये आहेत, त्यांच्या कागदपत्री नोंदी आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामधल्या 40% मराठ्यांकडे आज कुणबी प्रमाणपत्र आहे. राहिला प्रश्न आहे फक्त मराठवाडा आणि कोकण. जर मराठवाड्यामधले हैदराबाद गॅझेटियर जर लागू केलं गेलं आणि सगळे सोयरेचा विदर्भ आणि मराठवाड्यापुरता जर निर्णय सरकारने लागू केला तर मराठवाड्यामधले सुद्धा लोक ही पूर्णतः कुणबीमध्ये जाऊ शकतात. हा मुद्दा आम्ही एवढ्यासाठीच सांगतो आहे की मराठा समाजाने आता आंदोलनं किती वेळा करायची आणि प्रत्येक वेळी मराठा समाजाने तोंड कशी पडायचं का अशी एक परिस्थिती आता आमच्यापुढे निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही अशा प्रकारची एक भूमिका घेऊन आलेलो आहोत. संबंध महाराष्ट्रामध्ये 3.5 कोटी मराठे आहेत. या मराठ्यांपैकी जर मराठवाड्याचा प्रश्न सुटला तर जवळजवळ 2.25 कोटी मराठे हे आज कुणबीमध्ये जातात. राहिला फक्त 70 ते 80 लाख मराठ्यांचा आणि जर त्यांच्यासाठी जर EWS हे आरक्षण दिलं तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा कायदेशीररित्या सुटू शकतो आणि म्हणून आमची भूमिका अशी आहे पहिली की जो कोणी उमेदवार येथील निवडून आल्यानंतर जे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे हैदराबाद गॅझेटियर लागू करणं आणि सगळे सोयरेचा जो अध्यादेश आहे हा विदर्भ आणि मराठवाड्याला लागू करण्याबाबतची भूमिका घेईल आणि फेब्रुवारी 2024मध्ये जे मराठा समाजाला फसवं आरक्षण दिलं गेलेलं आहे ते रद्द करून त्याऐवजी जर आम्हाला EWS आरक्षण लागू करण्याची जो भूमिका घेईल तर त्या व्यक्तीकडे आमचा कल राहील. नुसताच हा प्रश्न मराठा आरक्षणापुरताच मर्यादित नाही आहे तर दुसरी एक मागणी आम्ही या ठिकाणी सातत्याने मराठा समाजाच्या प्रश्नांमध्ये लावून धरतो ती म्हणजे कोकणाकरता स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ लागू केलं पाहिजे. विजय केळकर समितीने 2013मध्ये जो रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये कोकण हा आर्थिकदृष्ट्या मागास त्यांनी घोषित केलेला आहे आणि भारताच्या राज्यघटनेच्या आर्टिकल 371 नुसार विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास महामंडळ करण्याची तरतूद आहे आणि त्याप्रमाणे ती मंडळ स्थापन झालेली आहे. परंतु कोकणाचा समावेश हा विदर्भामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये केल्यामुळे आणि आपल्या इकडचे जे नेते मंडळी आहेत त्यांचा तेवढा महाराष्ट्रामध्ये प्रभाव नसल्यामुळे आमच्या वाट्याचं विकासाचा जो निधी आहे हा पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी पळवलेला आहे आणि आम्हाला फक्त कोकणचा कॅलिफोर्निया करतो म्हणून एक गाजर दाखवलं. आम्ही लहान असल्यापासून आज माझं वय 55 झालं तरीसुद्धा आम्ही कॅलिफोर्नियाच ऐकतो आहोत. त्याच्यामुळे असं खोटं गाजर आम्हाला दिलेलं आहे. आमची मागणी अशी आहे की कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ जर नेमलं गेलं तर त्या महामंडळाच्या अनुषंगाने कोकणसाठी स्वतंत्र आर्थिक आणि शैक्षणिक तरतुदी करून आपल्या कोकणासाठी मागणी करता येऊ शकेल. त्या मागणीला जर कोणी पाठिंबा देईल तर त्यालासुद्धा आमचा पाठिंबा राहील. दुसरा विषय की आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रयत्नांनी
कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याकडे आली. आज गेली 25 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समिती या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. परंतु आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले प्रमुख उत्पन्नाची जी झाडं आहेत ती म्हणजे नारळ, सुपारी, काजू, आंबा, कोकम यांचे सगळे जे वायदे होतात किंवा जो माल विकला जातो तो वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातो. वास्तविक इथली कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये या हेतूने ती स्थापन झालेली आहे. त्याच्यामुळे इथली कृषी उत्पन्न बाजार समितीचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी मुंबईला न जाता इथं स्थानिक ठिकाणी विक्रीसाठी त्यांना सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची शेवटची मागणी म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नोकर भरत्या होतात या नोकर भरतीकडे कोणत्याही राजकीय नेत्याचं लक्ष नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या नोकर भरत्या होत्या त्याच्यामध्ये सिंधुदुर्गातल्या भूमिपुत्रांचं प्रमाण नगण्य आहे. परजिल्ह्यातले उमेदवार त्यांच्या सगळ्या ट्रिक्स वापरून या ठिकाणी नोकरी मिळवतात आणि नंतर राजकीय वशिले वापरून पुन्हा ते आपल्या जिल्ह्यामध्ये निघून जातात. म्हणजे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी नोकरी मिळवण्यासाठी एक लॉन्चिंग पॅड झालेला आहे. तर हे लॉन्चिंग पॅड आम्हाला बंद करायचं आहे आणि याचं एक मासलेवाईक उदाहरण म्हणजे जो D.Ed बेरोजगारांचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. या मतदारसंघातले उमेदवार हे राज्य शालेय मंत्री आहेत. त्यांच्या डिपार्टमेंटचा प्रश्न असा आला आहे की कंत्राटी नोकर भरती या शिक्षण विभागाने करायचं ठरवलं. 8 ऑक्टोबरला त्यांच्या भाषेमध्ये जाहिरात निघाली आणि अर्ज भरण्याची शेवटची मुदत ही 10 ऑक्टोबर. म्हणजे ह्या एवढ्या 3 दिवसाच्या अल्प कालावधीमध्ये कंत्राट भरतीसाठी आवेदनं मागितली आणि प्रश्न असा निर्माण झाला की परजिल्ह्यातली लोक यांना महाभारतातील संजयासारखी एक दिव्यदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना कळलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कंत्राटी भरती होणार आहे आणि तिथून 1000 अर्ज आले. 3 दिवसामध्ये हे एवढे हजारो अर्ज महाराष्ट्रातल्या अन्य प्रांतांमधनं आले कसे? आणि या उलट आमची मुलं कदाचित धृतराष्ट्रासारखी आंधळी झाली की काय असा आम्हाला प्रश्न निर्माण येतो आणि यांचे अर्जच नाही. त्याच्यामुळे ही जी नोकर भरती जी आहे अशा प्रकारची कंत्राटी भरती ही भरती बोगसरित्या आपल्या भूमिपुत्रांवर अन्याय करण्यासारखी झालेली आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या काही होणाऱ्या सर्व कंत्राटी भरतीमध्ये 100% सिंधुदुर्गातल्या भूमिपुत्रांना न्याय दिला पाहिजे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मराठा पाहिजे असं आमचं म्हणणं नाही. आणि आत्ता कार्यरत असलेले जे कंत्राटी भरतीवरले जे नोकर आहेत त्यांना काढून टाकून त्यांच्या ठिकाणी आमची मराठा आपल्या सिंधुदुर्गातली मुलं ही घेतली गेली पाहिजे. आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये या कंत्राटी नोकर भरतीच्याबद्दल शिक्षक भरतीबद्दल माहिती मागितली. तुम्ही कधी नोटिफिकेशन काढलं आणि आम्हाला त्याच्याबद्दल माहिती अधिकारामध्ये काय उत्तर आलं हा आमचा कार्यकर्ता विनय गायकवाड तुम्हाला सांगेल.